नगरसेवक अनिल शिंदे व नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 27 मधील संजय नगर झोपडपट्टीमध्ये उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते करण्यात आले। प्रभाग क्रमांक 27 मधला काही भाग हा झोपडपट्टी भाग आहे। संजय नगर झोपडपट्टी परिसरात अनेक नागरिक राहतात। या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण न होता त्यांनाही मूलभूत सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी प्रभागाचे नगरसेवक अनिल शिंदे व नगरसेविका सुवर्णा जाधव यांचे प्रयत्न सुरू आहेत। नुकतेच संजय नगर झोपडपट्टी परिसरात नागरी दलित सुधारणा योजना 2014-15 अंतर्गत शौचालय बांधण्यात आली आहे। महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते फीत कापून या स्वच्छतागृहाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला। या प्रसंगी नगरसेवक अनिल शिंदे, नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्यासह शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक दिलीप सातपुते यांच्यासह इतर मान्यवर व प्रभागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगरपालिकेच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या इतर समस्याही मार्गी लावू अशी प्रतिक्रिया महापौर सुरेखा कदम यांनी यावेळी व्यक्त केली। संजय नगर झोपडपट्टीमध्ये शौचालय इमारतीचा जो लोकार्पण सोहळा झालेला आहे, हा वार्ड सुवर्णाताई जाधव आणि सभागृह नेते अनिल भाऊ शिंदे यांच्या वार्डात आहे आणि इथे ज्या काही समस्या असतील ड्रेनेजच्या असो किंवा आता यांना इथे बोर आहे तिथं एक मोटर बसून यांना पाण्याची व्यवस्था करून देण्यात येणार आहे। तसंच तिथल्या नागरिकांना लाईटच्याही ज्या समस्या आहेत त्याही आम्ही काही दिवसात लवकरच मार्गी लावू आणि इथून पुढे ज्या समस्या असतील त्या तुम्ही नक्कीच नगरसेवकांना सांगा, त्याही आम्ही लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। आणि आज इथे हा सोहळा संपन्न झाला तरी यांना पाण्याची व्यवस्था आम्ही लवकरच करून देऊ असे मी आपल्याला सांगू इच्छिते। तर या कामांसंदर्भात बोलताना नगरसेवक अनिल शिंदे व सुवर्णा जाधव यांनी अधिक माहिती दिली। या परिसरातील नागरिक उपस्थित आहेत, त्यांच्या समस्या खूप होत्या, परंतु इथं काही ठिकाणी हे शौचालय आज आम्ही त्यांना बांधून दिलंय। त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना लाईट, पाणी आणि ड्रेनेज हे किरकोळ प्रश्न आहे, ते लवकरात लवकर महापौरांनी सांगितले। येणाऱ्या बजेटमध्ये ते आम्ही सगळं त्याच्यामध्ये कामं खतवून हे निश्चितपणे यांचा प्रश्न मिटू। तसंच या ठिकाणी आता पूर्वी 252 घरकुलाची योजना होती, परंतु काही कारणास्तव ती बारगळली, तिचे प्रस्ताव देखील रद्द झाला। आता नव्याने या ठिकाणी परत 15,000 फॉर्म या अहमदनगर महानगरपालिकेमध्ये गेले, त्यांची मागणी आहे। त्याच्यातून मी आणि सुवर्णाताई जाधव महापौरांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी इथं आता पूर्वी 252 घरं होते, कदाचित आता वेगवेगळे त्यांचे रेशन कार्ड झाले असतील, कदाचित त्यांचे मुलं वेगळे राहत असतील, त्यामुळे तो प्रश्न मागच्या वेळेस थोडासा रेंगाळला। त्या कारणाने आता सगळ्यांनी रेशन कार्ड काढलेले 300-350 घरं या ठिकाणी निश्चितच आम्ही आमचा कार्यकाल संपेपर्यंत याचा शुभारंभ या ठिकाणी करणार आहोत। त्यांना माहिती आहे या ठिकाणी काटवण खंडोबा येथे 372 घराचं काम देखील पूर्ण झालेलं आहे, ते देखील आम्ही त्याच माध्यमातून इथं केलं होतं। म्हेत्रे साहेबांनी त्यामध्ये मोठा सहकार्य केलं होतं। तिकडं 372 आणि इथं 252 घरं असे होते। तर ठीक आहे, ते राहिलं काही कारणास्तव, पण निश्चितपणे आता यांचं सगळं सर्वे करून म्हेत्रे साहेब आता त्यांना सांगितलेलं आहे, आम्ही सूचना दिलेल्या आहे की या प्रत्येक याच्यामधून कुणीही वंचित राहता कामा नाही, प्रत्येकाला घरं मिळावीत, हे एवढीच त्यांचं एक मुख्य काम करणार। आणि त्या ठिकाणी आम्ही हे घरकुल इथं ज्यावेळेस करणार त्यावेळेस यांना एक
सार्वजनिक हॉल त्यांच्या कार्यक्रमासाठी महिला बचत गटाच्यासाठी एक त्यांना ते एक दालन आम्ही त्या माध्यमातून इथं उपलब्ध करून देणार। आणि इथं जे रस्त्याची आजची परिस्थिती आहे, त्यांचे जे राहण्याचे त्यांचे खूप समस्या आहेत, त्या समस्या ते जर झालं ना तर सगळे रस्ते काँक्रिटीकरण, ड्रेनेजचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून त्या सगळ्या संपणार आहेत। सुलभ शौचालयाचं उद्घाटन महापौरताई कदमताई, त्याचप्रमाणे अनिल भाऊ शिंदे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर व या ठिकाणी असलेले सगळेच स्थानिक रहिवासी यांच्या उपस्थितीत या शौचालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। यापुढे देखील यांच्या ज्या समस्या असतील ते अनिल भाऊ शिंदे आणि आम्ही नक्कीच सोडवू। आणि मला एक यांना विनंती करावीशी वाटते, आता ह्या शौचालयाचं लोकार्पण सोहळा तर झालेला आहे, तर या ठिकाणी असलेल्या सर्व स्थानिक रहिवाशांनी त्याला सहकार्य करावं व उघड्यावर जाऊ नये। या कामाबद्दल परिसरातील नागरिकांच्या वतीनेही अनिल शिंदे व सुवर्णा जाधव यांचे आभार मानण्यात आले। गेले 35 वर्षापासून आम्ही इथं राहतो, त्यावेळेस आमची काही व्यवस्था झालेली नाही, पण अनिल साहेब शिंदे आणि जाधव साहेबांनी हे चालू वर्षात आमची व्यवस्था केली, पाण्याची केली, संडासची केली। आणि अजून पुढे त्यांचं म्हणणं आहे की लाईट आणि बोर मारून देऊ, तर आमचं सगळ्यांचा आभारी आहे, असं पुढे आमची व्यवस्था करा। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।